नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा छान जावो आणि स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. त्याचबरोबर आज आहे दसरा, तर या दसऱ्याच्या म्हणजेच विजयादशमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चला तर मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणींनो. तर नवरात्रीच्या 9 दिवसांच्या उत्सवानंतर ज्या सणाची आतुरता असते तो सण म्हणजे दसरा. आणि नवरात्रीचे 9 दिवस देवीची मनोभावे सेवा केल्यानंतर या दिवशी आपण देवीला निरोप देत असतो बघा. तर 3.5 मुहूर्तापैकी एक म्हणूनही या दिवसाला एक वेगळं महत्त्व असतं. प्रभू श्रीरामानं लंका नरेश रावणाचा पराभव करून त्याच्या कैदेतून सीतामाईची सुटका केली होती आणि असत्यावर सत्याचा विजय म्हणून हा सण साजरा करतात बघा. मग तुम्हाला या विजयादशमी दसरा संपल्यावर एक श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेष अशी सेवा करायची आहे. ही सेवा तुम्ही पूर्ण मनोभावे जर केली तर स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील, तसंच सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण करतील. याशिवाय ते तुमच्या मनामध्ये आहे की तुम्हाला हवं आहे त्यासाठी तुम्ही मेहनत करत आहात. एखादी गोष्ट तुमच्या मनामध्ये आहे आणि ती तुम्हाला हवी आहे, त्यासाठी तुम्ही खूप मेहनत करत आहात, तर त्या सर्व गोष्टी तुम्हाला यश मिळेल त्या सर्व गोष्टींमध्ये. आणि त्यासाठी श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्व गोष्टी देतीलसुद्धा. फक्त त्यासाठी तुम्हाला हे एक सेवा सुरुवात करायची आहे दसऱ्यापासून. तर तुम्ही दसऱ्यापासून म्हणजेच दसऱ्याच्या नंतर कोणत्याही दिवसापासून ही सेवा करायला सुरुवात करू शकता. तसंच दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्या दिवशी किंवा दसऱ्या दिवशी किंवा दसरा झाल्यानंतर कोणताही एक दिवस तुम्ही ठरवायचा आहे. तुम्हाला ज्या दिवसापासून वेळ असेल तो दिवस तुम्ही ठरवायचा आणि ही सेवा सुरू करायची. तर दसऱ्यानंतर सोमवारी, मंगळवारी किंवा बुधवारी किंवा गुरुवारपासून ही सेवा तुम्ही सुरू करू शकता. पण जर तुम्हाला शक्य असेल तर गुरुवारपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करा. पण आवश्यक ही जी सेवा आहे ना, ज्या दिवसापासून तुम्ही सुरू करत असाल त्याच्यानंतर 21 दिवसांपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. त्यामध्ये तुम्हाला काही समस्या आल्या, अडचणी आल्या तर त्या दिवशी तुम्ही ती सेवा केली नाही तरी चालेल. म्हणजे तेव्हा तुम्ही जर मासिक धर्म वगैरे आला तर तेव्हा आपण ती सेवा स्किप करू शकतो, किंवा सुतक आलं असेल तर तेवढे दिवस आपण ही सेवा करायची नाही. त्याच्या पुढचे नंतर दिवस परत ही सेवा आपल्याला करायला सुरुवात करायची आहे. मग यामध्ये तुमचे जेव्हा 21 दिवस पूर्ण होणार तोपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे बघा. कारण 21 दिवस होईपर्यंत तुम्हाला जर मध्येच अडचण आली तर तुम्ही ते दिवस फक्त करायचे नाहीत, पण नंतर ती सेवा तुम्हाला सुरू ठेवायची आहे. ही सेवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. ज्या दिवशी तुम्ही सेवा सुरू कराल आणि ज्यावेळेस तुम्ही सेवा कराल तर त्याच वेळेस तुम्हाला ही सेवा करायची आहे. मग ही सेवा करायच्या पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे बघा. मग त्याच्यानंतर श्री स्वामींसमोर बसायचं किंवा आपल्या देवघरासमोर बसायचं. आता ज्यांच्याकडे स्वामींची मूर्ती, फोटो नाही आहे त्यांनी त्यांच्या देवघराच्या समोर बसायचं, अगरबत्ती लावायची, दिवा लावायचा आणि मग हातात पाणी घ्यायचं. जी काही तुमची इच्छा आहे, ती जे तुम्हाला हवं आहे असं तुम्हाला वाटतं आहे, त्यासाठी तुम्ही सेवा करत आहात ते तुम्ही बोलायचं आणि ते पाणी ताम्हणामध्ये टाकायचं, म्हणजेच अर्पण करायचं ताम्हणामध्ये. मग यानंतर ते पाणी तुम्ही तुळशीमध्ये टाकू शकता आणि त्याच्यानुसार तुम्ही सेवा करायची आहे. तर बघा, म्हणजे रोज तुम्हाला संकल्प करण्याची गरज नाही आहे, तर रोज तुम्हाला इच्छा बोलण्याची सुद्धा गरज नाही. फक्त हा उपाय फक्त पहिल्या दिवशीच तुम्हाला संकल्प करायचा असतो. आता ही सेवा रोज तुम्हाला एक वेळेस हे करायचं आहे बघ. सेवा कोणती आहे हे मी सांगते, पण त्याच्या अगोदर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायला हवी, ती म्हणजे ही सेवा महिला, पुरुष कोणीही करू शकतो. मुलं, विद्यार्थिनी, मुली कोणीही ही सेवा करू शकतं. तर आता फक्त याच्यासाठी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे तुम्ही एक वेळ ठरवा, निश्चित वेळ ठरवा, म्हणजे त्याच वेळेस तुम्ही सेवा
करू शकता. तर बघा ती सेवा कोणती आहे, तर तुम्हाला एक वेळ सेवा करण्यामध्ये रामरक्षा स्तोत्र हे तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या नित्यसेवा या पोथीमध्ये उपलब्ध होईल बघा. हे रामरक्षा स्तोत्र तुम्हाला वाचायचं आहे किंवा तुम्हाला एक माळ या मंत्राचा जप करायचा आहे. त्याच्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे एक माळ. त्याच्यानंतर भगवान श्री विष्णूंचा आणि श्री कृष्णाचा मंत्र आहे, त्यासुद्धा मंत्राचा एक माळ तुम्हाला जप करायचा आहे. हे सर्व मी जे काही तुम्हाला सांगितलेले आहे सेवा ती श्री स्वामी समर्थांच्या नित्य पठणाच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे बघा, ती तुम्ही वाचू शकता. तर त्याच्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा सुद्धा तुम्हाला जप करायचा आहे. तरी या 3 गोष्टी तुम्हाला रोज 21 दिवसांपर्यंत मनोभावे श्रद्धेने आणि विश्वासाने करायच्या आहेत. एक सेवा 21 दिवसांपर्यंत करा आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. फक्त सेवा करत असताना तुमचा त्याच्यावरती विश्वास असायला हवा आणि श्रद्धा असायला हवी. तेव्हाच ती सेवा पूर्णत्वास येते बघा आणि त्याचं फळ आपल्याला लवकर प्राप्त होतं. म्हणून आपण जी काही सेवा करत आहोत तेव्हा श्रद्धेने आणि भक्तिभावाने मनामध्ये भक्तिभावाने विश्वास ठेवूनच सुरुवात करायची आहे सेवा करायला. तर या दसऱ्याच्या नंतर तुम्ही म्हणजे मंगळवारी दसरा आहे तर बुधवारी किंवा गुरुवारी तुम्ही ही सेवा करायला सुरुवात केली तरीही काही हरकत नाही. गुरुवार आपल्या स्वामींचा आवडता वार आहे, म्हणून या गुरुवारच्या दिवशीच तुम्ही ही सेवा सुरू करा. त्याचबरोबर तुम्ही जर स्वामीचरित्र सारामृत वगैरे वाचत असाल तर ते ग्रंथ पठण करत असाल तर तेही तुम्ही करू शकता. पण त्याचबरोबर ज्या मी सेवा आत्ता 3 तुम्हाला सांगितल्या त्याही तुम्हाला या वेळेतच करायच्या आहेत. तर ही सेवा दररोज करू शकता तुम्ही. जर काही प्रॉब्लेम असेल तरच तुम्ही ही सेवा बंद करू शकता, नाहीतर नंतर परत पुढच्या दिवसापासून तुम्हाला ही सेवा करायला सुरुवात करायची आहे. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.